नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागत उत्सल. नगरचे नावलौकिक वाढवण्यासाठी काम करणारे डॉक्टर सुहास मुळे, जयंत देंडुलकर, डॉक्टर गोपाल पोरुबी या तिघांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशातून आमदार संग्रामभाई जगताप यांच्या पुढाकारातून अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एक सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम कशाबद्दल झाला ते आपण पाहूया. पेशंट इतका खोकलत होता आणि सप्टेंबर महिना मागच्या वर्षीचा, त्यावेळेस कोरोनाचा शब्द जरी कोणी काढला तरी तो लगेच कटून जायचा, कोणी थांबायचं सुद्धा नाही तिथे. पण अशा वेळेस भैयाने त्यांच्या गाडीत पेशंट स्वतः घेऊन आले. मी भैयाला बाहेर उतरल्यानंतर म्हटलं, भैया तुम्ही मास्क तरी किमान घाला. तर भैयाचा एक शब्द होता की माझे जवळचे सहकारी, माझे नगरचे लोक वाचतील तर त्या मास्कचा अर्थ होईल, जर तेच मरायला लागले तर माझ्या मास्कचा अर्थ होईल. इतक्या लहान वयात भैयांना जे प्राप्त झालेली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि तितकं मोठं बोलण्यासाठी मी फार छोटा माणूस आहे, पण भैयाचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे, त्याबद्दल वाद नाही. प्रत्येक रुग्णांसाठी भैयांनी कधी विचारच केला नाही की तिकडे काकाची तब्येत कशी आहे, काकींची तब्येत कशी आहे. कुणाचाही विचार न करता भैया केवळ नगरमध्ये सगळ्या पेशंटसाठी इतकी धावाधाव करायचे की अशी धावाधाव करलेला एकही आमदार आयुष्यात कधी बघितलेला नाही. तुम्हाला कल्पना आहे की आताच सांगितलं, आता आम्ही सुद्धा हे पाहिलं संग्राम भाईंचं, ज्या कोरोनाच्या काळामध्ये अतिशय विषण्ण अशा परिस्थितीमध्ये की खरं तर आपल्या घरातल्या माणसाला कोणाला कोरोना झाला की तो 10 फूट लांब असायचा. तो म्हणायचा की तुम्ही घेऊन जाईल ना, कुठे गेलं तर त्यांना परस्पर हे करा. अशी भावना असताना सुद्धा एक या शहराचा आमदार आपल्या एका कर्तव्य भावनेने शहराच्या प्रेमापोटी स्वतः भरभर बिनबिन फिरत या शहरातल्या लोकांच्या जीवासाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी, त्यांना औषध मिळण्यासाठी प्रयत्न करीत होता. खरं तर त्यांना खऱ्या अर्थाने सर्व केलं पाहिजे. या तसंच खरं तर सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राजकीय क्षेत्रातील माणूस जो ज्यावेळेस करतो त्यावेळेसच ते शहर खऱ्या अर्थानं आरोग्याने होत असतं. आणि त्यांना वेदना ज्या होतात, एखाद्या माणसाच्या डोळ्यात जर पाणी असेल आणि ते डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम एखादा आमदार जर करत असेल तर समजायचं आपल्या या शहराची भरभराट ही आता होणार आहे. हे आमचं शहर खुललेलं आहे. आणि भले काय असो, परंतु एकच तुम्हाला मी सांगतो, आपल्या शहराची संस्कृती जपण्याचं काम आमदार साहेब, आमचे काही समितीचे उपमहापौर साहेब, महापौर साहेब हे जे करतायत, एखादा आपल्या जिवंतपणाचं मोठं होईल. कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या पेशंटच्या शेजारी, रुग्णाच्या शेजारी तुम्ही बसून होता, त्यांचे ठोके मोजत होता, तो वाचतो का नाही ते पाहत होता, त्या डॉक्टरला 10 वेळेस बोलवत होता, त्या चालायला नाही, ऑक्सिजन लावाय, हे सगळं आम्ही पाहिलं. मग त्याच्यामुळे तुमच्या पुढे आमचं काय असं काम नाही. ठीक आहे, आमचा जगण्याचा भाग आहे. गिरीजी बोललेच आता की तो स्वार्थ आहे, याच्यातला जो आनंद असतो तो स्वार्थ असतो. ज्यावेळेस एखादा सांस्कृतिक कार्यक्रम केला, प्रचंड गर्दी झाली, आणि ही गर्दी ज्यावेळेस तृप्त होऊन ज्यावेळेस पुन्हा आपापल्या घरी जाते, ज्यावेळेस मोकळं मैदान असतं, जेव्हा आम्ही कार्यकर्ते बसलो असतो की झाला पण ती तृप्ती कशामध्ये मोजता येणार नाही. आणि तो आनंद आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी असल्या त्याशिवाय जगण्यात मजा नाही. मी कृतज्ञता अशी व्यक्त करतो की मला मिळालेली ही डॉक्टरेट मी 2 व्यक्तींना अर्पण करतो. एक म्हणजे माझी दिवंगत पत्नी, आणि दुसरे म्हणजे आमदार संग्राम. आमदारांना याच्यासाठी मी अर्पण करतो.
की मला हा भविष्याचा सूर्य वाटतो. तर त्यांच्या समोर मी छाती ठोकपणे सांगितलं की साहेब, या करोना काळामध्ये दिवस रात्र मला रस्त्यावर एकच माणूस दिसला, तो म्हणजे संग्राम भाई. त्याच्यामुळे जे तथाकथित विद्वान आहेत, स्वतःला समजणारे, ते घरात घुसून बसलेले होते. बाता मारायला खूप हुशार आहेत, ते सगळेजण घरात घुसलेले होते. आणि रात्री 2 वाजता 3 वाजता देखील हाच एक माणूस मला रस्त्यावर दिसत होता. इथून पुढचं आयुष्य मी या सत्काराच्या निमित्ताने असं जाहीर करतो की मी माझ्यासाठी जगणारच नाही. जे काही जगेल त्या अशा कर्तृत्ववान की जे काहीतरी करू शकतील त्यांच्यासाठी मी सर्वस्व पणाला लावून माझी बुद्धिमत्ता, माझी कार्यक्षमता, माझी इच्छाशक्ती पणाला लावून मी या शहरासाठी केलंच तर काहीतरी करून जाईल. नगर शहराचेच नव्हे तर संभाजीनगरमध्ये पण भरपूर तरुण तुमचे फॅन असे संग्राम भाई जगताप. आणि असे जेव्हा लोकप्रतिनिधी काम करतात तेव्हा आपल्या सर्वसाधारण माणसासारखं, सर्वसाधारण कार्यकर्त्यासारखं एक आमदार जर रस्त्यावर उतरून काम करत असेल आणि ज्या वेळेस घरातला माणूस कोरोना झाल्यानंतर दुसऱ्या माणसापासून दूर जात होता, त्यावेळेस त्यांना गाडीत बसून जर दवाखान्यात नेत असेल, त्यांना ऑक्सिजन पासून तर आता जी लस देत आहेत तोपर्यंत जर काम करत असेल तर त्यांचं खरंच या ठिकाणी मोठा सत्कार नक्कीच झाला पाहिजे. कारण लोकांची कर्तव्य ड्युटी आहे ती चालू ठेवायची. कुठे विचारलं सांगितलं पाहिजे ड्युटीवर आहे, काम चालू आहे, हे काम सातत्याने करत राहायचं. हे वक्तव्य करणारे कोणी साधेसुधे व्यक्ती नाही, तर या सर्वांनी नगरकरांसाठी आणि समाजासाठी मोठे कार्य केले आहे आणि आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली आहे. हे सर्व व्हिडिओ पाहताना तुम्हाला असे वाटत असेल की आमदार संग्रामभैया जगताप यांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम असावा, परंतु तसे काही नाही. तर हा कार्यक्रम होता नगरचे नावलौकिक वाढविण्यासाठी काम करणारे डॉक्टर सुहास मुळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत येलुलकर आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे डॉक्टर गोपाल बहुरूपी यांच्या कार्याचे कौतुक करण्याचा. परंतु झाले असे, या तिघांनीही सत्काराला उत्तर देताना आमदार संग्रामभैया जगताप यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा पाढाच वाचत आमदार संग्रामभैया जगताप यांना त्यांच्या कामाची पावतीच नगरकरांच्या वतीने देऊन टाकली. डॉक्टर सुहास मुळे यांना नुकतीच डॉक्टरेट ऑफ ह्युमॅनिटी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाची पदवी मिळाली. जयंत येलुलकर यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय कार्यवाहपदी निवड झाली, तर मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर गोपाल बहुरूपी यांना राज्यपालांच्या हस्ते बेस्ट डायबिटीज सेंटरचा पुरस्कार मिळाला. ही गोष्ट नगरकरांसाठी निश्चितच अभिमानाची असल्याने आमदार संग्रामभैया जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांनी या तीनही हिऱ्यांचा सत्कार नगरकरांच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी उपस्थितांना विविध वक्त्यांच्या वक्तृत्व कलेची सुंदर अशी मेजवानी मिळाली.
सत्काराला उत्तर देताना या तीनही रत्नांनी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी दिलेल्या या सन्मानामुळे मोठी जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार भेटतो आणि त्या पुरस्काराच्या औचित्य साधून भैया इतका मोठा कार्यक्रम ठेवतात. यावरूनच कळतं की त्यांना किती दूरदृष्टी आहे आणि असा दूरदृष्टी असलेला नेता जर आपल्यासारख्या शहराला लाभलेला असेल तर निश्चितच नगरचं पुणे किंवा मुंबई व्हायला फार वेळ लागणार नाही. मागच्या 2 वर्षात आपण बघितलेलं आहे जी परिस्थिती निर्माण झालेली होती कोविडची. अशा कोविडच्या काळामध्ये मी भैयाला इतक्या जवळून बघितलेलं आहे की जसं सरांनी मगाशी भाषणांमध्ये सांगितलं की भैया फेसबुकवर नाही, व्हॉट्सअपवर नाही, कुठल्या टीव्ही प्रोग्राम मध्ये नाही, पण भैयाचे कार्य हे निश्चितच महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातला देखील एकही आमदाराने इतकं केलेलं नसेल. एकदा म्हणजे मला जे आठवतं, रात्री 12 वाजता भैया पेशंट घेऊन आले. पेशंट इतका खोकलत होता आणि सप्टेंबर महिना मागच्या वर्षीचा, त्यावेळेस कोरोनाचा शब्द जरी कोणी काढला तरी तो लगेच कटून जायचा, कोणी थांबायचं सुद्धा नाही तिथे. पण अशा वेळेस भैयाने त्यांच्या गाडीत पेशंट स्वतः घेऊन आले. मी भैयाला बाहेर उतरल्यानंतर म्हटलं भैया तुम्ही मास्क तरी किमान घाला. तर भैयाचा एक शब्द होता की माझे जवळचे सहकारी, माझे नगरचे लोक वाचतील तर त्या मास्कचा अर्थ होईल, जर तेच मरायला लागले तर माझ्या मास्कचा अर्थ नाही. इतक्या दूरदृष्टी इतक्या लहान वयात भैयांना जे प्राप्त झालेली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि तितकं मोठं बोलण्यासाठी मी फार छोटा माणूस आहे, पण भैयाचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे, याच्याबद्दल वाद नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एक वेळ असा होता ज्यावेळेस काका, काकी, सचिन भाऊ, वहिनी सगळे ऍडमिट होते. असं ऍडमिट असल्यानंतर आपल्या घरातील जर कोणीही ऍडमिट असला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण केवळ ते बरे होतील का अशीच चिंता करून हॉस्पिटलच्या बाहेर बसत राहू. पण हे सगळे जण पुण्याला ऍडमिट असल्यानंतरही भैया मात्र कुठे, तर भैया नगरला. प्रत्येक रुग्णांसाठी भैयांनी कधी विचारच केला नाही की तिकडे काकाची तब्येत कशी आहे, काकींची तब्येत कशी आहे, कोणाचाही विचार न करता भैया केवळ नगरमध्ये सगळ्या पेशंटसाठी इतकी धावाधाव करायचे की अशी धावाधाव करलेला एकही आमदार आयुष्यात कधी बघितलेला नाही. आणि भैयाचं इतकं मोठं कार्य आहे की हे आपण बोलू सुद्धा शकत नाही. एकदा भैया रात्री 2 वाजता आले, त्यावेळेस आम्ही रात्री मोबाईल बंद करून झोपून राहायचो. भैयाने एका मुलाला घरी पाठवलं माझ्या, त्याने बेल वगैरे वाजून त्यांना मला उठवलं आणि सलाईन पूर्ण संपेपर्यंत भैया 4:15 4:30 पर्यंत तिथेच बसून होते. आणि इतकं झाल्यानंतर भैया सकाळी 7 वाजता तयार. म्हणजे पूर्ण कोरोनाच्या काळात ज्यावेळेस सगळेजण मीडिया सांगायची की 7 ते 8 तास झोप प्रत्येकाला आवश्यक आहे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्यावेळेस भैया हार्डली 3 ते 4 तास झोपायचे. आणि हा पूर्ण वर्षभर खरोखर भैयाचं काम अतिशय कौतुकास्पद आहे. आज हे जसं सरांनी मगाशी सांगितलं की मुळे साहेबांबद्दल सुद्धा दुर्दैवाने मुळे साहेबांची वाईफ या कोरोनाच्या आजारात दगावल्यात. मुळे साहेबांचे अतिशय जवळचे व्याही म्हणजे डॉक्टर काकडे सर हे या कोरोनाच्या आजारात दगावलेत. पण इतकं दगावले झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जे त्यांचं सामाजिक कार्यक्रम करायचा जी भावना होती ती कधीच त्यागली नाही. यांच्या जागी कुणीही दुसरा माणूस असता तर फक्त घरात रडत दुःखातच सगळं आयुष्य संपवलं असतं. पण मुळे साहेबांचं कर्तृत्वान इतकं मोठं आहे की त्यांनी कधीही त्याचा उहापोह न करता आपलं काम कंटिन्यू सुरूच ठेवलं. कधी त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटणार सुद्धा नाही की हा माणूस मागच्या 4-6 महिन्यात इतक्या मोठ्या 2 दुःखांना सामोरे गेलेला आहे. जे मला म्हणजे इतकं कर्तृत्ववान खरोखर असा माणूस होणं सोपं नाही. आज ज्यासाठी पुरस्कार भेटलेला आहे असे येलुरकर साहेब आणि मुळे साहेब यांच्या सोबत मला इथं बसण्याचा जो मान मिळाला हा खरोखर माझ्यासाठी खूप मोठा आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये किमान 3 जणांना तरी मधुमेह राहणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतातलं फॉल्टी डाएट, जे आपण भात आहे, भाकर आहे, चपाती खूप जास्त प्रमाणात खातो. आणि खऱ्या अर्थानं मधुमेह हा आजार अतिशय गंभीर नाहीच आणि हा आजार केवळ नशीबवान लोकांनाच होतो. याचं कारण नाव मधुमेह आहे, कडूमेह नाही. आणि मधुमेह हे नाव फार विचार करून ठेवण्यात आलेलं आहे. आता
शरीर किती विलक्षण आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला निश्चितच कळेल की मधुमेह सारखा आजार काहीच नाही. आणि खरोखर जर मधुमेह रुग्णांचं आयुष्य बघितलं आणि ज्यांना मधुमेह नाही यांचं आयुष्य बघितलं तर मधुमेह या रुग्णांचं आयुष्य किमान 10 वर्षाने जास्त असतं. याचं मुख्य कारण मधुमेह हा आजार केवळ शिस्तप्रिय लोकांचाच आजार आहे. जेवणाची शिस्त, व्यायामाची शिस्त, या शिस्ती जर जशी एखादी गाडी आपल्याकडे नवीन आलेली असेल त्याला जर तुम्ही व्यवस्थित सर्व्हिसिंग करून पुसून ठेवत असाल तर त्या गाडीचं आयुष्य वाढतं. त्याचप्रमाणे शरीराच्या इंजिनचं आहे. जर मधुमेह झालेला असेल तुम्ही वेळोवेळी जेवता, वेळोवेळी व्यायाम करता, असं बाहेरचं कुठलंच काही खात नाही, याच्यामुळे तुमचं आयुष्य 10 ते 15 वर्षानं वाढतं, ते कमी कधीच होत नाही. म्हणून मधुमेह झाला म्हणून आता मलाच का झाला ना माझं आयुष्य संपलं असा विचार न करता देवानं आपल्याला गोड माणूस आहे म्हणून हा आजार आपल्यासाठी निवडला आहे असं धरूनच तुम्ही पुढे चालावं आणि ह्या आजाराबद्दल कधी काही मान्य करू नका. फक्त साखर आपली शक्कर से टक्कर, त्यामुळे फक्त साखर खायची नाही. आणि शरीर किती विलक्षण आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की या शरीरासाठी ज्यावेळेस आपण जगतो त्यावेळेस जोपर्यंत आपण ध्येय कुठले ठेवत नाही, जोपर्यंत आपण ध्येय वेडा होत नाही तोपर्यंत या शरीराला काही अर्थ नाही. कारण असं शरीर फक्त खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी जर द्यायचं असेल तर ते जनावर सुद्धा करतात. जर माणसाला देवानं शरीर माणूस रूप दिलेलं आहे देवानं तर 100% आपल्या हातून कुठेतरी काहीतरी चांगलं घडवून घ्यायचं असेल म्हणूनच दिलेलं असेल. आणि हाच जर संकल्प आपण नेहमी जोपासला तर 100% आपण सुद्धा भैयांसारखं, इरुलकर साहेबांसारखं किंवा मुळे साहेबांसारखं काहीतरी उद्देश ठेवून जगून या शहरासाठी, या देशासाठी काहीतरी नवीन घडू अशी अपेक्षा करतो. खरं तर हा एक अतिशय कौटुंबिक सोहळा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या 2 वर्षामध्ये आपले जगण्याचे खरं तर संदर्भ बदलले. आपल्या हातातून आपल्या बोट धरलेली माणसं आपण आपल्या हातातून अशी सहजपणे निसटून गेली. आपल्या कुटुंबातील, आपल्या जवळची, आपल्या गल्ली पलीकडची, आपले नातेवाईक. आणि अशा या सगळ्या प्रश्नार्थक काळामध्ये, जीवनाचा संदर्भ हरवलेल्या काळामध्ये एक आमदार आपल्या या शहराच्या जे काही माणसं आहेत जे आपली काम करतात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये, त्यांच्याविषयी थोड्या भावना ठेवून काम करतो ही खऱ्या अर्थानं आपल्या शहराचं जिवंतपणाचं लक्षण आहे. तुम्हाला कल्पना आहे की आताच सांगितलं, आता आम्ही सुद्धा हे पाहिलं संग्राम भैयांचं ज्या कोरोनाच्या काळामध्ये अतिशय विषण्ण अशा परिस्थितीमध्ये की खरं तर आपल्या घरातल्या माणसाला कोणाला कोरोना झाला की तो 10 फूट लांब असायचा. तो म्हणायचा की तुम्ही घेऊन जा यांना, कुणी गेलं तर त्यांना परस्पर हे करा. अशी भावना असताना सुद्धा एक या शहराचा आमदार आपल्या एका कर्तव्य भावनेने शहराच्या प्रेमापोटी स्वतः भरभर भिनभिन फिरत या शहरातल्या लोकांच्या जीवासाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी, त्यांना औषधोपचार मिळण्यासाठी प्रयत्न करीत होता. खरं तर त्यांना खऱ्या अर्थानं सेल्फ केलं पाहिजे. आणि हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण. या मातीचं खरं ते आपल्या या मातीला बरकत आहे. खरं एकेकाळी कैरो आणि बगदादच्या तुलनेत सौंदर्याचं असलेलं शहर, या शहरामध्ये आपण राहतो. आणि खरं तर या महाराष्ट्राच्या कुठेतरी एकात्मतेची ज्योत पेटवायची असेल तर त्याची सुरुवात या नगर शहरापासून झाली पाहिजे. हे खरं तर इतक्या जाती धर्माने इतक्या गुण्यागोविंदाने राहिलेलं शहर शाह शरीफ जी दर्गा आहे, या शाह शरीफ दर्गाचा आशीर्वाद या भोसले घराण्याला मिळालेला आहे. आजही भोसले घराणं या शहरामध्ये मुकुंदनगरच्या आपल्या दर्गा जायला येतात. म्हणजे इतक्या अतिशय चांगल्या अशा पवित्र शहरामध्ये आपण राहतो. आणि आपल्या या शहराचा एक आमदार खरं तर राजाश्रय जिथे मिळेल तिथेच ते शहर खऱ्या अर्थानं गती घेत असतं. म्हणजे सामाजिक काम असो, सांस्कृतिक असो, साहित्यिक असो, क्रीडा क्षेत्र, कोणतेही काम असलं तर त्याचा मेन खांब हा राजकारणाचा असतो. आणि ते जर राजकीय केंद्र जर या सगळ्या गोष्टीने जपत जर असेल तर आपल्या शहराची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे सगळं काम, हा काम जिवंत ठेवण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे आज. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी मनापासून आनंद वाटतो. खरं तर कोणताही कार्यकर्ता हा त्याच्या जीवनातल्या त्याच्या चौकटी ज्या असतात आयुष्यातल्या त्या चौकटी सगळ्या मोडलेल्या असतात. त्याच्यासाठी शहर म्हणजे आपली माणसं. आता उमेश भाई, आमचे जिंजे साहेब, हे सगळे आम्ही एकमेकांशी आरे तुरे शिवाय घालणारी माणसं आहोत. या मला कल्पना आहे. म्हणजे उमेश भैया म्हणजे हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. खरं तर हा ओलावा असतो. आणि हा कुटुंबाचा परिवर्तन
काय तुम्ही का खरी म्हणता काळामध्ये सुद्धा ज्या व्यक्तीने ज्या आमदार साहेबांनी करोडो रुपये या शहरासाठी आणले, भले मग सांस्कृतिक सावडीतलं सांस्कृतिक भवन असो किंवा पालिकेचं देशपांडे हॉस्पिटल असो, अशा अनेक ठिकाणी त्यांनी जे काय पैसा आणणं ही काही साधी सोपी गोष्ट असते. त्यासाठी अनेक गोष्टी तिथे मंत्रालयामध्ये चक्रा मारा लागतात आणि हे आपल्या या शहरासाठी केलं ही मोठी गोष्ट आहे. गणेश महापौर साहेब आहेत, इतका म्हणजे झाडांवर मनावर गिरीची निसर्गावर प्रेम करणारा माणूस आहे. हजारो झाडं त्यांनी एक मोठा संस्कार बनवते. खरं तर एक असे काही नगरसेवक की ते संस्कार देतात, ते तुमच्या शहराला एक वेगळी दिशा देतात अशी माणसं आहेत. आता सांस्कृतिकचा उल्लेख केला, अनेक गोष्टी आम्ही सुद्धा त्याच्यातून गेलो. खरं तर मी आमदार साहेबांचे, महापौर साहेबांचे आणि उपमहापौर साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की 18 वर्ष जो आपण गुढीपाडवा जो पाडव्याला साजरा करतो तर तो कंटिन्यू राहावा, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा विरोध होऊ नये. झाला होता विरोध, परंतु भोसले साहेबांनी आणि आमदार साहेबांच्या त्यांच्या प्रेरणेने हा ठराव हाणून पाडला गेला आणि रस्सी ग्रुपला म्हणजे आमच्यासारखे सगळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळालं. तसंच खरं तर सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राजकीय क्षेत्रातील माणूस जो ज्यावेळेस करतो त्यावेळेसच ते शहर खऱ्या अर्थानं आरोग्यात होत असतं. आणि त्यांना वेदना ज्या होतात, एखाद्या माणसाच्या डोळ्यात जर पाणी असेल आणि ते डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम एखादा आमदार जर करत असेल तर समजायचं आपल्या या शहराची भरभराट ही आता होणार आहे. हे आमचं शहर खुललेलं आहे आणि भले काय असो, परंतु एकच तुम्हाला मी सांगतो, आपल्या शहराची संस्कृती जपण्याचं काम आमदार साहेब, आमचे स्थायी समिती चेअरमन, उपमहापौर साहेब, महापौर साहेब हे जे करतायत ते करता आपल्या जिवंतपणाच्या लक्षाने हे शहर नक्कीच मोठं होईल. आपण प्रार्थना करूया आमचं शहर भविष्यामध्ये नक्की मोठं होईल. पुन्हा जरी जवळ असेल, आंतरराष्ट्रीय नकाशावर शेजारी असेल तरी त्याच्या शेजारी आपण आता आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या या शहराला नक्कीच चांगले दिवस येतील. मी मनापासून आभार मानतो. वेळ झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या पेशंटच्या शेजारी, रुग्णाच्या शेजारी तुम्ही बसून होता, त्यांचे ठोके मोजत होता, तो वाचतो का नाही ते पाहत होता, त्या डॉक्टरला 10 वेळेस बोलवत होता, त्या चळा नाही, ऑक्सिजन लावाय, हे सगळं आम्ही पाहिलं. मग त्याच्यामुळे तुमच्या पुढे आमचं काय असं काम नाही. ठीक आहे, आमचा जगण्याचा भाग आहे. गिरीजी बोललेच आता की तो स्वार्थ आहे, याच्यातला जो आनंद असतो तो स्वार्थ असतो. ज्यावेळेस एखादा सांस्कृतिक कार्यक्रम केला, प्रचंड गर्दी झाली आणि ही गर्दी ज्यावेळेस तृप्त होऊन ज्यावेळेस पुन्हा आपापल्या घरी जाते, ज्यावेळेस मोकळं मैदान असतं, जेव्हा आम्ही कार्यकर्ते बसलेलो असतो ती झाला पण ती तृप्ती कशामध्ये मोजता येणार नाही आणि तो आनंद आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी असल्या होत्या, त्याशिवाय जगण्यात मजा नाही. आणि अशा या संदर्भात हरवलेल्या काळामध्ये तुम्ही आमचे नातेवाईक आहात, आपण सगळे एका परिवारात आहोत, आपण एकमेकांच्या सुखात आहोत. तुम्ही आम्हाला जो काही हे मिळालं ती पाठीवर थाप मारण्यासाठी तुम्ही जे काही कौतुक करताय आमचं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. म्हणजे की हाच परिवार आहे. नगरने आम्हाला हेच शिकवलं, नगरने आमचा हाच संस्कार दिला आणि हा संस्कार तुमच्या माध्यमातून आता पुन्हा पुढचं पाऊल टाकतोय. कोणत्याही प्रकारचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन नगरसेवक होता येत नाही, परंतु लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या डोळ्याचं पाणी पुसून नगरसेवक होतो, तो खऱ्या अर्थानं काम करतो. आणि अशा संस्काराच्या घरानं लाभलेली ही सगळी मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा जो सत्कार आहे ही फार मोठी आमच्यावर जबाबदारी आहे. आम्ही ही जबाबदारी तुम्ही टाकलेला आमच्यावर विश्वास, हा विश्वास यापुढेही आम्ही नक्कीच तुमच्या विश्वासावर पात्र राहू. मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हा कार्यक्रम जो आहे मला डॉक्टरेट प्रदान करण्याचा, हा दिल्लीला होणार होता. मला दिल्लीवरून मेल आला आपल्या मंत्रालयातून, विदेश आणि सांस्कृतिक मंत्रालय जे आहे तिथनं, की या कोविडच्या प्रकारामुळं तो घेणं जवळजवळ अशक्य आहे. त्यावेळेस माझ्या मित्रमंडळींनी थोडीशी नाराजी व्यक्त केली की तिथे झालं असता तर खूप छान झालं असतं, कारण त्याचं ग्लॅमर वेगळं असतं. मलाही थोडंसं वाईट वाटलं होतं, परंतु ती सगळी कमी आज या ठिकाणी भरून निघाली. आणि दुसरी मी कृतज्ञता अशी व्यक्त करतो की मला मिळालेली ही डॉक्टरेट मी 2 व्यक्तींना अर्पण करतो. एक म्हणजे माझी दिवंगत पत्नी
दुसरे म्हणजे आमदार संग्राम भाऊ. आमदार होण्याच्यासाठी मी अर्पण करतो की मला हा भविष्याचा सूर्य वाटतो. मी कुठल्याच गोष्टीसाठी कधी काम केलं नाही. हे मिळावं ते मिळावं. आणि आमदार साहेब मनापासून जाणतात की मी राजकारणापासून किती दूर आहे. अनेक प्रतिष्ठित अशा नेत्यांशी माझी उठबस असते. कोणाशीच माझं वैर नाही, कोणत्याच पक्षाशी माझं काही तेढ घेणं नाही. अगदी 1-8 दिवसापूर्वीच आम्ही असे बसलेलो होतो, त्यावेळेस विषय निघाला. सर्वपक्षीय नेते होते. मागाशी जसे गिरीशराव म्हणाले, गिरीश कुलकर्णी, की मी स्पष्ट वक्ता आहे. माझ्या समोर बसलेले जे दिग्गज नेते होते ते वेगवेगळ्या पक्षांचे, मी त्यांची नावं नाही घेणार, तर त्यांच्या समोर मी छाती ठोकपणे सांगितलं की साहेब, या करोना काळामध्ये दिवस रात्र मला रस्त्यावर एकच माणूस दिसला, तो म्हणजे संग्राम भाऊ. त्याच्यामुळे जे तथाकथित विद्वान आहेत, स्वतःला समजणारे, ते घरात घुसून बसलेले होते. बाता मारायला खूप हुशार आहेत. ते सगळेजण घरात घुसलेले होते. आणि रात्री 2 वाजता 3 वाजता देखील हाच एक माणूस मला रस्त्यावर दिसत होता. मित्रांनो, काम करावं ते असं करावं. म्हणून मी म्हणालो की मला हा भविष्याचा सूर्य वाटतो. म्हणून मी दुसरी व्यक्ती म्हणून निवडले. माझ्या दिवंगत पत्नीला पहिला मी निवडले अर्पण करायला, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे संग्राम जगताप. माझ्या घरातला माणूस आहे. माझी जे त्यांची आपुलकी आहे, त्यांच्या वडिलांपासून 1992 साली असा एकही रविवार नव्हता की अरुण काका जगताप माझ्या घरी स्नेहभोजनाला उपस्थित राहत नव्हते. त्यांच्याशी माझी जे स्नेहसंबंध आहे, या माणसाने अजूनही पुढं ते बहरले. मला जी डॉक्टरेट मिळाली, डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी, बऱ्याच लोकांना याचा अर्थच समजत नाही. त्यांची काही चूक नाही. काही गोष्टी प्रथमच ऐकलेल्या असतात. डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीचा अर्थ होतो माणुसकीचा डॉक्टर. आपण सगळ्यांचे डॉक्टर पाहिलेले, पण माणुसकीचा डॉक्टर ही ऑनररी पदवी दिली जाते आपल्या भारत सरकारच्या विदेश मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे, आणि WHRPC म्हणजे विश्व मानवाधिकार संघटनेच्या मार्फत दिली जाते. या पदवीने मी काही फार मोठा झालो असं मी समजत नाही. कारण गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही आमच्या जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमच्या 15चे 15 कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी उपस्थित आहेत. त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून सगळेजण उपस्थित राहिले आहेत. त्यांची मला साथ आहे, निर्भीड साथ आहे. मी अधिक आपला वेळ न घेता मी काय केलंय हे सांगण्यात तर काय अर्थच नाही. काय करणार आहे यामध्ये तर अजिबातच अर्थ नाही. मला कवी यशवंत म्हणून त्यांच्या काही ओळी आठवतात. मी 1 मिनिटातच माझं संभाषण संपवतोय. कवी यशवंत असे म्हणतात की पेरलेलं बी पक्ष्यांनी कधी खाऊ नये, पेरलेलं बी पक्ष्यांनी कधी खाऊ नये, या खोप्याची काडी त्या खोप्याला नेऊ नये. झाडांचे पक्षी आणि पक्ष्यांची झाडं ठरलेली असतात. आयत्या खोप्यात अंडी घालणाऱ्या पक्ष्यांना झाडांनी कधी आसरा देऊ नये, म्हणजे श्रमाचं मूल्य स्पष्ट होईल आणि आईत खाऊनची जमात नष्ट होईल. मित्रांनो, काम करताना निर्भीडपणेच करावं, सत्याची कास धरूनच करावं, या प्रिन्सिपलने मी जगतो. आज हा जो घरातला सन्मान आहे, हा मिळण्यासाठी मला काय करावं लागलंय. माझ्या घरामधले 4 मृतदेह मी कसे बघितले असतील मागच्या 8 महिन्यामध्ये. मला वेळ लागल्यापासून मी स्वतःला कसं वाचवलं असेल, तर त्याला देखील कारणीभूत संग्राम भाऊ जगताप. कारण रात्र नाही, दिवस नाही, त्यांनी आपसुक माझ्या घरी रात्री 11 वाजता स्वतः गाडी ड्राईव्ह करत आलेले आहेत आणि बसलेत. काही नाही, सहज आलो. ते दुसऱ्याची जी जाणतात, भावना जाणतात की या माणसाला काहीतरी भावनेचा आधाराची गरज आहे.
ही जाण कुठल्या नेत्यामध्ये आढळत नाही मित्रांनो. कारण खूप आधी व्याधी उपाधी संताप खूप कामं असतात पाठीमागे. आज ही उपाधी मिळवताना, हा तुमचा सत्कार मिळवताना मी शेवटच्या काही ओळी ऐकवतो तुम्हाला बशीर बद्रांच्या. प्रसिद्ध शायर बशीर बद्र म्हणतात मित्रांनो, अगदी मन लावून ऐका, कारण तुमच्यापैकी देखील काही आहेत की जे या ओळीमध्ये वर्णन केले ते तसं जीवन जगतायत. बशीर बद्र म्हणतात, जब से निकल पड़ा हूं घर से मंजिल पर मेरी नजर है. जब से निकल पड़ा हूं घर से मंजिल पर मेरी नजर है. मुड़कर कभी मील का पत्थर तक नहीं देखा. मुड़कर कभी मील का पत्थर तक नहीं देखा. आंखों में रहा सबके, किसी ने मेरे दिल में उतर कर नहीं देखा. आंखों में रहा सबके, लेकिन किसी ने मेरे दिल में उतर कर नहीं देखा. कश्ती के मुसाफिर ने कभी समंदर नहीं देखा. बेवक्त लौट पड़ा हूं घर पे, सब चौक पड़े हैं, क्योंकि एक उम्र गुजरी है, दिन में कभी अपना घर नहीं देखा. पत्थर दिल कहते हैं मुझे मेरे चाहने वाले, पत्थर दिल कहते हैं मुझे मेरे चाहने वाले. असल में मैं मोम हूं, किसी ने मुझे छूकर नहीं देखा. ये फूल कुछ मुझे विरासत में देखे हैं, ये फूल मुझे कुछ विरासत में मिले हैं. तुमने मेरा कांटो भरा बिस्तर नहीं देखा. या मुकामला येण्यासाठी खूप काही तपश्चर्या करावी लागते. इथून पुढचं आयुष्य मी या सत्काराच्या निमित्ताने असं जाहीर करतो की मी माझ्यासाठी जगणारच नाही. जे काही जगेल त्या अशा कर्तृत्ववान की जे काहीतरी करू शकतील त्यांच्यासाठी मी सर्वस्व पणाला लावून माझी बुद्धिमत्ता, माझी कार्यक्षमता, माझी इच्छाशक्ती पणाला लावून मी या शहरासाठी केलंच तर काहीतरी करून जाईल. नगर शहराचीच नव्हे तर संभाजीनगरमध्ये पण भरपूर तरुण तुमचे फॅन आहे, असे संग्राम भाई जगताप. तसं तर मी ज्या वेळेस न करून जातो कुठं पण, तर संग्राम भाईला फोन केल्याशिवाय मला पुढे जावत नाही. आणि तसंच मी आज त्यांना फोन केला आणि या इथं कार्यक्रमाला मी हजर झालो. आणि जेव्हा आम्ही सगळ्या मान्यवरांच्या भावना या ठिकाणी ऐकल्या, तेव्हा मनात मध्ये एक अभिमान मला या ठिकाणी वाटला की जेव्हा घरातलं दुःख बाजूला ठेवून सुद्धा, कारण आमदार म्हटल्यानंतर जनरल लोकांची मानसिकता थोडी वेगळी असते. आमच्याकडे एक किस्सा घडलेला तो सांगतो आमदाराच्या बाबतीत. आमच्याकडे आमदारच लोकांना भेटत नव्हते. एक दिवस सगळ्या लोकांनी शोधला आणि त्याच्याकडे गेले. ते म्हटले एवढे लोक माझ्याकडे आले कशाला? एक तर मला खूप काम आहे, आता मला लवकर जायचं. लोक सांगायले की आमचं हे काम आहे, हे काम आहे. त्यांनी एवढे 10 काम नका सांगू म्हटले, कोणते पण 2 कामं सांगा. त्याच्यातलं महत्वाचं पहिले सांगा, त्याच्यानंतर दुसरं सांगा, नंतर मी पुढच्या वेळेस भेटेल तेव्हा बाकीचे काम करेल. म्हटलं साहेब आपल्याकडे आरोग्य केंद्र उघडलं म्हटले, पण आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नाहीये. ठीक आहे, आमदार साहेबांनी फोन काढला आणि कोणाला तरी फोन लावला. संस्कृत भाषेमध्ये 4-5 त्यांनी काय द्यायचं ते दिलं. जाणारे सगळे त्यांच्या तोंडाकडे बघत होते. बरं ठीक आहे, हे काम तर झालं म्हटले, आता दुसरं काम काय ते सांगा. तेव्हा ते लोक म्हटले साहेब आपल्या गावामध्ये कोणत्याच मोबाईलवर रेंज नाहीये, आपल्या गावामध्ये टॉवर बसवायचा आहे. आणि असे जेव्हा लोकप्रतिनिधी काम करतात तेव्हा आपल्या सर्वसाधारण माणसासारखं, सर्वसाधारण कार्यकर्त्यासारखं एक आमदार जर रस्त्यावर उतरून काम करत असेल आणि ज्या वेळेस घरातला माणूस कोरोना झाल्यानंतर दुसऱ्या माणसापासून दूर जात होता त्यावेळेस त्यांना गाडीत बसून जर दवाखान्यात नेत असेल
त्यांना ऑक्सिजन पासून तर आता जी लस देत आहेत तोपर्यंत जर काम करत असेल तर त्यांचं खरंच या ठिकाणी मोठा सत्कार नक्कीच झाला पाहिजे. कारण लोकांची, आता मी स्वतः राजकारणात जरी असतो तर लोकांची राजकारणाकडे बघण्याची दृष्टी थोडी बदललेली असताना एक माणूस जर एवढं मनापासून काम करतो तर खरंच तो या ठिकाणी कौतुकाला पात्र आहे. अनेक जणांच्या या ठिकाणी जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला, कारण जो माणूस ज्या गावात राहतो त्या गावातच त्याला चांगलं वाटत असतं, पण आज जेव्हा मी या शहरामध्ये असे लोक आहे जेव्हा ऐकलं तेव्हा खरं मला असं वाटलं की जर असे लोक आमच्या शहरामध्ये जरी असते तर आमच्या शहराचं सुद्धा चांगलं नाव या ठिकाणी झालं. मुळे साहेबांनी तर अक्षरशः त्यांच्या घरातले 4-4 लोक गेल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस गेलो तर आपण असं वाटतं की आता माझ्या जीवनात काही राहिलेलं नाही. त्या काळात सुद्धा आज या नगर शहरासाठी काहीतरी करून दाखवण्याचं जिद्द त्यांनी घेतलेलं आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. संग्राम भैया ची आमची चर्चा झालेली आहे, जरी भोसले साहेबाला आठवत नसेल त्यांची माझी भेट कधी झाली होती. 18 वर्ष पहिले संभाजीनगरहून मी इथं आलो होतो आणि आपली त्या चौकामध्ये भेट झाली होती. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आज जेव्हा या सगळ्या गोष्टी सोडून आपण सर्वजण एका व्यासपीठावर आलो आणि या शहराला विकासाकडे न्यायची त्यांची जी दृष्टिकोन आहे तो बघून नक्कीच या व्यासपीठावर मी काहीतरी शिकून जाणार आहे आणि शिकलेलं नक्कीच माझ्या शहरामध्ये, माझ्या संभाजीनगरमध्ये असं काही करता येतं का याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि मला 100% खात्री आहे की जे मुळे साहेबांनी बोलून दाखवलं, जयंत सरांनी जे बोलून दाखवलं की पुण्याला नकाशावर जरी एक मोलाचं स्थान असलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला सुद्धा त्या स्थानावर न्यायची ताकद आमदार संग्राम भैयाची आहे असे विश्वास या ठिकाणी बाळगतो. मला या ठिकाणी जो मान सन्मान दिला आणि अशा एवढ्या चांगल्या लोकांमध्ये व्यासपीठावर बसण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक आमदार साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी या तीनही मान्यवरांना शॉल, श्रीफळ, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आमदार संग्रामभैया जगताप यांनी येणाऱ्या काळात नगर शहर हे विकसित शहर म्हणून ओळखले जाईल. अनेक योजना सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहे. हरित नगर, स्वच्छ नगर, त्याचप्रमाणे अत्याधुनिक LED दिव्यांनी नगर शहर झगमगणार आहे. तसेच रस्त्यांसाठी मोठा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला आहे असे यावेळी आमदार संग्रामभैया जगताप यांनी सांगतानाच कोणाचाही फोन आला आणि त्याने विचारले तुम्ही कुठे आहात तर सांगता आले पाहिजे मी ड्युटीवर आहे असे सांगत उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळं आपला अजेंडा फक्त एवढंच राहिला पाहिजे आपल्या नगरच्या नावापुरता आणि आपल्या नगरच्या कुठेतरी कामाविषयी, आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं, सगळ्यांना बरोबर घ्यायचंय. आणि हा जो काय सत्कार सोहळा आहे आजचा, हा एक नगरमधले जे काही आपले लोक आहेत त्या आपल्या लोकांचं कौतुक हे आपण नाही करणार तर मग कोण करणार. आपल्या लोकांनी आपलं कौतुक केलंच पाहिजे. आता 10वीचे निकाल लागले, 12वीचे निकाल लागले, मुलं आपल्या घरचे त्याचं कौतुक चांगल्याने मार्क मिळाले त्याचं कौतुक करतात, शेजार पाजारचे लोक अभिनंदन करतात. एवढा मोठा जर सन्मान आपला होत असेल तर आपण आपल्या माणसांचं कौतुक केलंच पाहिजे. आता सुहास भाईंना परदेशातून डॉक्टरेट मिळाली, इम्युनिटी विषयामध्ये केली. त्यांनी त्याचं सांगितलं थोडक्यामध्ये एक शब्दामध्ये, इम्युनिटी म्हणजे काय विषय आहे की आज इथं राहून या ठिकाणी आपण जे काही
म्हणजे भारत सरकारचं मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या वतीनं तो खरं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टरेट देऊन केला गेला आहे. हे आपल्या तरुण पिढीला कळायला पाहिजे, त्यांचं काम कळायला पाहिजे. आता गिरीश सरांनी त्यांचं थोडक्यात उदाहरण सांगितलं की त्यातलं महत्वाचं म्हणजे कामं भरपूर आहेत प्रत्येकाची. तर तुम्ही गाडी मागितली, काहीतरी तुम्हाला जे देता येईल द्या, पण ती चालू गाडी स्वतःची देऊन टाकली. म्हणजे हे कामाची भावना अशी ती माणसं. येलुकर सरांचं तसं ते भोसले साहेबांनी सांगितलं की ते म्हणजे अगदी गुन्ह्यांपासून काम करतात. तुमच्या बरोबर नगरपालिका असताना होती, आता महानगरपालिका आहे. ते जे काही उदाहरणं आहेत किंवा त्यांचं जे कार्य आहे ते हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. डॉक्टरांचं देखील कार्य आता नगरमध्ये ते अलीकडच्या काळामध्ये आले. ते डायबिटीसच्या बाबतीमध्ये जे काही कार्य केलं त्यांचा गौरव राज्याचे राज्यपाल यांच्या वतीनं करण्यात आला. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून नगरच्या करता हे सगळे तिघं एक रत्न आहे आणि म्हणून रत्नाचा उपयोग आपल्या पुढच्या पिढीला झाला पाहिजे, हे लोकांसमोर आलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं खरं तरी संकल्पना शिंदे सर की मला जी काही सुचवली ती भोसले साहेबांनी सुचवली. की त्या दिवशी ज्या वेळेला पेपरला हे आलं की आता येलुकर साहेबांची बातमी आली, डॉक्टरांची आली, सुहासभाईंची आली, मला भोसले साहेब म्हणले आपण तिघांचा एकत्रित कार्यक्रम करू आणि तुम्ही सगळ्या तिघांची फक्त बोलणं करा, बाकीचं नियोजन आम्ही या ठिकाणी करतो. हे जे काही काम आयडिया सुचवली ती त्यांची होती. आता तुम्हाला वाटतं मीच आहे, आता मी फक्त निमंत्रण दिले. ही संकल्पना त्यांनी मांडली की आपल्या लोकांचा आपला सन्मान, हे एवढं मोठं काम हे जे काय आपल्याला प्रतित्व मिळतंय नगरला, ही संधी जी मिळते ही त्यांनी सुचवलं आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा आज कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणलेला आहे. आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. महापौरताईंशी बोलले की आपल्याला महानगरपालिकेच्या वतीनं हा आपल्या लोकांचा सन्मान करायचा की ज्याच्या माध्यमातून नवीन पिढीला ही प्रेरणा मिळाली पाहिजे. हा सामाजिक कामाचा वारसा या पुढच्या पिढीला जर द्यायचा असेल तर ह्या लोकांना आपल्याला कुठेतरी लोकांसमोर आणावं लागेल. यांचं काम लोकांपर्यंत आहेच आहे, पण त्यांना कुठं कुठं सन्मान कशा कशा पद्धती त्यांच्या कामाच्या माध्यमातून मिळालाय हे लोकांसमोर जर आपण आणलं तर निश्चितरित्या आपण पुढे जाऊ शकतो, या पुढच्या पिढीला तो वारसा देऊ शकतो. आणि म्हणून कुठेतरी हा एक कार्यक्रम छोटे कारण की आता आपण पाहतो की मोठे कार्यक्रम घ्यायला थोडं आपल्या बंधन येतात, म्हणून आपण एक अगदी कौटुंबिक कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्याच्या माध्यमातून खरं तर तुमचं सर्वांचं कार्य आज एक मोठं कार्य आहे. आणि या तिघांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आता वैयक्तिक अनुभव सांगितले, उद्धवबाईंनी सांगितले, शिंदे साहेबांनी सांगितला, शिंदे सर बोलले, कुलकर्णी सर बोलले, विधाते सर बोलले, अविधातेही बोलले, सगळेच मंडळी बोललेले आहेत. बोलत असताना आता माझाही या तिघांची संबंध तुमच्या इतका जुना नसेल, पण संबंध आहे की अलीकडच्या काळापासून असेल, 5 वर्षापासून असेल, 10 वर्षापासून असेल, की यांचं जे काम आहे ते स्वतः करता नसून हे लोकांकरता काम आहे, आपल्या नगरच्या नावाकरता काम आहे. येलुकर साहेबांचं त्यांनी सांगितलं की भोसले साहेबांनी जे सांगितलं की सांस्कृतिक चळवळ असो, क्रीडा चळवळ असो, आणि शिंदे सरांनी जो उल्लेख केला की जे काय पुण्यामध्ये जे काय झालं, जिथं आता IPL होतात, इंटरनॅशनल मॅचेस होतात, ते गवंजे स्टेडियमला की जे फार मोठं योगदान त्यांचं त्या स्टेडियम उभारणीपासून आहे, म्हणजे सुरुवात होण्यापासून आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या जवळ असणारे माणसं हे आपल्याला माहिती नसतात. आणि म्हणून कुठेतरी त्यांचा आज या साहित्य परिषद आपले सावळी शाखेचं ते काम गेल्या काही वर्षापासून करतायत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना एक तिथं काम करण्याची आता मोठी संधी मिळाली आहे. आणि म्हणून त्यांचा आज आपल्या सर्व महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं झालेला आहे, आपण सन्मान केला आहे. आणि म्हणून पुढचा हा पुढे भविष्यामध्ये हा सगळा वारसा आपल्या नवीन पिढीला मिळाला. आज सुहासबाईंच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, खरं तर या सगळ्या ज्या काही घटना त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये घडल्यात मी जवळून पाहिले. ही 4 घटना अगदी दुःखद घटना आहे. कुटुंबामध्ये घडत असताना माणसं खरं तर एका घटनेमधून सावरत नाही की दुसरी घटना, दुसऱ्यातून सावरत नाही तिसऱ्यातून होत नाही चौथी. म्हणजे माणसाला सातत्याने ते प्रश्न मी दुपारीच सांगतो सुहासबाई हे काय आता आमचे कामकर आम्ही विधाते सर आम्ही एक बालिकाशा रोडला का तरुणाच्या घरी गेलो. मी आता मग यांना सांगितलं त्यानंतर जोशी देवाला जिंदे साहेबांना मी सांगितलं म्हटलं दुपारी आम्ही त्या मुलाच्या घरी गेलो. तो मुलगा जवळपास 3 महिन्यापासून त्याची आई गेली, तो घराच्या बाहेर सोडण्याची म्हणजे तो अगदी दाढी वाढून बसला. म्हणजे कारण की तो जे प्रसंग असतात म्हणजे फार वाईट प्रसंग असतात, म्हणजे परमेश्वर करू कोणावर वेळ येऊ नये. तशी तुमच्या घटना घरामध्ये 1 नाही 4 घटना, मी त्यांना सगळ्या घटनेमध्ये आम्ही होतो, पण नंतर देखील त्यांच्या घरी अनेक वेळा जाऊन की तुम्ही त्या काम आपलं थांबू नका. आज तुमच्यावरती जरी घराची जबाबदारी असली तरी बाहेरची देखील जबाबदारी अनेक लोक तुमच्यावरती आज खरं तर म्हणजे अवलंबून आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. आपल्याला
कुटुंबापुरते आपण मर्यादित नाही, तर आज ही सगळी समाज व्यवस्था आज अनेक जण आपल्यावरती अवलंबून असतात. त्या लोकांकरता आपण बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी ते पुन्हा त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये सक्रिय झाले. आज डॉक्टर देखील त्यांचे खरं तर नवीन नवीन जेव्हा कोविड आला तर लोक घरचे त्यांना बोलायची की तुम्ही काही ते कोविड पेशंट ऍडमिट करू नका, तुम्ही काय कुठे जाऊ नका. तर ते म्हणजे आपण किती दिवस ते सगळ्या गोष्टीपासून लांब पाहणार आहे? एक दिवस तरी आपल्याला हातामध्ये ते काम घ्यावंच लागणार आहे, ते पेशंटला हात लावाच लागणार आहे, आपलं काम करावंच लागणार. आणि म्हणून डॉक्टरने देखील पुढाकार घेतला. कोविडचं जरी काम असलं पण तरी त्यांना तिला आज जो काही पुरस्कार मिळाला आहे तो स्पेशालिटी डॉक्टर बोरकर साहेब असतील ते सगळे युनिट जे चालवतात आपल्या न्यूक्लियसचं, तर त्या कोविडच्या बाबतीमध्ये नाही तर त्यांना डायबिटिक जे काही आपले युनिट चालवतात की त्याच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून त्यांचं जे काम आहे ते अल्पवधीच्या काळामध्ये नगर जिल्ह्यातल्या अति सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीपासून तर मोठ्या माणसापर्यंत आज त्यांचं काम पोहोचलेलं आहे. आणि म्हणून त्याची दखल आज महाराष्ट्र पातळीवरती घेतली गेली आणि म्हणून एक कुठतरी नगरला त्यांच्या रूपानं आज एक बहुमान हा आपला नगर जिल्ह्याकरता असून किंवा शहरातला एक बहुमान आज आपल्याला करायला त्यांच्या माध्यमातून आज मिळाला. आणि म्हणून या सगळ्या लोकांचं काम हे आपल्या नगरकरांसमोर आलं पाहिजे. जसं मुळे साहेबांनी सांगितलं की मला दिल्लीमध्ये कार्यक्रम होणार होता, काही आता या कोविडच्या कारणामुळे होऊ शकला नाही, पण आज आपल्या नगरकरांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर साहेब मॅडम असतील किंवा भोटे साहेब असतील यांच्या माध्यमातून आज ही संधी आपल्या सर्वांना आज मिळालेली आहे. आणि म्हणून कुठेतरी आज हा सन्मान तुमचा सुहासभाई जरी दिल्लीत नसला तरी आपले आता नगर म्हणजे आता आपणच आपलं नगर सगळं झालेलं आहे, म्हणजे काय करायच्या याची नाही. पण आज आपल्या तिथला जो काही सन्मान आहे तो मेलद्वारे आज आपल्यापर्यंत आलेला आहे. निश्चितच एक चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचंय आणि पुढे जायचंय. काम आपण सर्वांना करत आहोत. तुमच्या सर्वांचे जे काही सूचना असतात त्या सूचना देखील सातत्याने विचारामध्ये घेऊन आम्ही काम, कारण की आम्ही दिवसभर सगळेजण प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यापलेला असतो आणि म्हणून नवीन काय मिळत असेल तर नवीन तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून मिळतं की नवीन चालना कशी द्यायची, ते काम खरं इम्प्लिमेंट कसं झालं पाहिजे. भोचे साहेबांकडून मी बऱ्याच वेळा एक गोष्ट शिकलो की निधी आपण करत असताना असं त्यांनी सांगितलं की तेच गटार तेच नाही, तसं नाही. त्यांच्याकडून काय होतं इम्प्लिमेंटेशन जे आहे कामाचं ते शिकायला मिळतं. म्हणजे निधी आपण जो देतो ना, कुठेही निधी युटिलाइज करतो तर त्याचं काय झालं पाहिजे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की त्याचं ते काम म्हणजे खरं दिसलं पाहिजे. नाही तर उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही, तर त्या कामामध्ये कशा पद्धतीने ते काम म्हणजे लॉंग टर्म चाललं पाहिजे आणि योग्य प्रकारे झालं पाहिजे हे काम त्यांच्याकडून अनेक गोष्टी आम्ही शिकलेलो आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांकडून देखील आम्ही ज्यावेळेस काम करतो तर त्यावेळेला आमच्यासारख्या देखील तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सूचना वेळोवेळी तुम्ही मांडता की अशी नाही अशी गोष्ट झाली, अशी नाही अशी गोष्ट झाली किंवा अशा पद्धतीने ते काम केलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी किंवा आमच्या बरोबर आता नवीन पिढीला तुम्ही जे काय काम केलंय ते पुढच्या पिढीपर्यंत आपल्या नेण्याचं काम प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आणि तो आज या सत्काराच्या निमित्तानं आम्ही तो प्रयत्न आज या ठिकाणी करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केला. म्हणून पुढच्या काळामध्ये आज आपल्याला सत्कार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस 10वीला मुलगा पास झाला त्याचा सत्कार तिथं तो सोसायटीमध्ये राहत असेल, कॉलनीत राहत असेल, गल्लीत राहत असेल, तिथं ज्यावेळेस होतो त्याला जबाबदारी वाढते. आता 12वी बरं का, आता तुला 80 पडले, आपण आता 12वीला मात्र तुला आता 90 पडले पाहिजे. तसं आता तुमच्या तिघांवरती देखील तसं तुम्ही आता 2 गोष्टी सांगत असताना सगळ्यांना आम्हाला, तर आता तुमच्यावर जबाबदारी की 2 नाही तर तुम्ही 10 गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्या करून आमच्याकडून घेतल्या पाहिजेत. ही जबाबदारी म्हणून आता जबाबदारी प्रत्येकाची वाढत जाईल. आता आमच्यासारख्याचं काम जे आहे ते सगळ्यांनी सरांनी भावनेमध्ये बोलले, कारण आता सत्कार आमचे रोजच चालू आहे. सत्काराच्या करता नाही. आता आमच्याला तुम्हाला सांगतो, मला काही लोक पुरस्कार मिळाला की ते म्हणजे ते चालू असतं. समजा तुम्ही तर लोकांनी समजा मांडलेलं नसतं, काही नसतं. आता मलाही तुम्हाला सांगतो 4-5 जणांचे ते पुरस्कार आले, म्हणजे इंटरनॅशनल आले, अमुक आले, तुम्हाला त्याची वाच्यता केली नाही, ते बाहेर काढले नाही. आणि आपलं काम कर्तव्य ड्युटी आहे ती चालू ठेवायची. कुठे विचारलं सांगितलं पाहिजे ड्युटीवर आहे, काम चालू आहे, ते काम सातत्याने करत राहायचं आणि ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा. जे काम आपल्याची होणार नाही ती जबाबदारी घ्यायची नाही. आणि ते एखादा सांगायला आला गंधार साहेब, ते तुमचं जर उदाहरण दिलं तुम्ही 10 ते नेटवर्कच नव्हतं, ते खोटं बोलवलं. आपल्याची होणार नसताना तुम्हाला सांगतो स्पष्ट सांगून टाकायचं, रेट जास्ती तरी सांगून टाकायचं, होणार म्हणजे दुसऱ्याकडे जावं.
तर आम्ही ती जबाबदारी घेत नाही. आणि म्हणून जी जबाबदारी आम्ही पेलू शकतो, ज्याला वेळ देऊ शकतो, आज सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती वेळ देऊ शकतो. आमचं तरी हे सगळं राजकीय प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही पुढे जातो म्हणून वेळ देतो. पण तुम्ही लोक जे आहेत राजकारणाच्या प्रक्रियेतले लोक नाही, ही समाज व्यवस्थेच्या प्रक्रियेतले लोक आहेत. तरी तुम्ही मनापासून पूर्ण वेळ देता म्हणून तुमचं खरं तर विशेष कौतुक करणं हे म्हणजे आमचं कर्तव्य आहे. आज अजून अनेक विकास संकल्पना आहेत. महापौर मॅडमची बैठक त्या दिवशी आमची झाली, सगळ्यांची महापौर साहेब असतील, चेअरमन साहेब असतील, आमची सगळ्यांची बैठक झाली. अजून अनेक विकासाच्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. आता आज तुम्ही जर वाचलं असलं तर आम्ही 4-5 दिवसापूर्वी सगळे मुंबईला गेलो. महापौर मॅडम होत्या, भोसले साहेब होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन तात्या होते. जे काही मी गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्या काटवण खंडोबापासून आगरकर माळ्याच्या रोडला 5 कोटी रुपये आणले होते, त्याला आम्ही त्या दिवशी गेलो, मंत्रालयात जमा आम्ही भेटलो मंत्री महोदयांना. आणि त्यांच्याकडून अजून जे काही ते काम पूर्ण होत नव्हतं. आता जवळपास आम्ही त्याला 3.5 कोटी रुपये एक्सेस आणले, जवळपास 8.5 कोटी रुपये तो रस्ता आता तुमचा काटवण खंडोबापासून आम्ही तात्यांच्या प्रभागमध्ये येतो. सोलापूर रोड पासून तर मागच्या कानडे माळ्या परिसरातून असा जातो तो डायरेक्ट एमएससीबीच्या ऑफिस पाशी निघतो. तोही रस्ता जवळपास त्याला जवळपास 7-8 कोटी रुपये त्याला पूर्ण आलेले, तोही 9.5 कोटी रुपये तोही रस्ता पूर्ण आले. ते याला थोडी प्रक्रिया असते, टेंडर प्रक्रिया, ई टेंडर, थोडा वेळ जातो. मला वाटते फक्त घोषणा झाल्या तिथे साहेब उद्या काम तर झालं पाहिजे, हे तसं नसतं. ही सगळी प्रक्रिया आहे पूर्ण करावं लागते कामाची, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमुळे वेळ जातो. पण निश्चित आता निधी आपल्याला मिळाला आहे. देशपांडे हॉस्पिटल जे आपलं होतं त्याच्याकरता मागं आपण नाट्यगृहाबरोबर त्याला पैसे आणले, त्याचंही काम सुरू होणार आहे. नाट्यगृहाचं काम आता काही दिवसामध्ये पूर्ण होईल. महापौर मॅडम त्या दिवशी त्याच्याकडे व्हिजिट करून आले, नाट्यगृहावरती जाऊन आल्या. देशपांडे हॉस्पिटलला आम्ही सगळेजण कालच होतो, त्यांनी अख्खं देशपांडे हॉस्पिटल वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि ती जागाही पाहिलेली आहे. आम्ही सगळेच लोक तिथं होतो. म्हणजे आता सगळ्या पुढच्या आता हे स्पीड सुरू झाली आहे. त्या दिवशी आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही सगळेजण यालाही जाऊन आलो, आपल्या मोड्यापासून. तसं बार्शीकर साहेबांनी एक लाईन आणली होती मोड्यावरनं तर आपल्या बिळत पासून आपल्या वसंत टेकडीला. आता त्याच्याबरोबर पर्यायी अजून एक लाईन ती आता पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आहे, ती देखील आल्या. तुम्हाला सांगते पुढच्या 30-40 वर्षाचा प्रश्न आपला भेटणार. शहर वाढत चालेल. शहर कुठलं वाढतं? जिथं विकास होत असतो तिथं शहर वाढत असतं. जिथं काही काम नसेल होत लोक तिथून स्थलांतरित होत असतात. याचे जुने लोक आम्हाला सांगतात की आम्ही 72च्या दुष्काळामध्ये आम्ही इकडे आलो. तसं नगरमध्ये लोक कुठे स्थलांतरित नाहीत, नगरच्या बाजूने सुद्धा आता लोक इकडून नगरमध्ये राहायला येत आहे. आज आम्ही आता दुपारी 4 वाजता गेली सर आम्ही त्या केडगाव लिंक रोडला सौरी सोसायटीमध्ये जवळपास 1.5 तास होतो. त्याच्यामुळे आम्ही सगळे आपण मॅडम होते, आम्ही होतो, सगळे होतो. इतका भाग वाढलाय की आपण विचार करू शकतो. भाग कधी वाढत असतो की लोकांना माहिती आहे तिथपर्यंत रोड आला म्हणजे आपल्यापर्यंत उद्या येणार आहे, तिथपर्यंत पाणी आलं म्हणजे आपल्यापर्यंत उद्या येणार आहे, तोच भाग वाढत असतो. आणि म्हणून नगर शहराचा जर तुम्ही विस्तार जर पाहिला तर काही भाग वगळता म्हणजे तिथं मिलिटरी आडवी आली, म्हणजे सारथनगरचा भाग असेल, मुकुंदनगरचा भाग, तिथे मिलिटरीचा एरिया आलाय म्हणून तिथं थांबलेला आहे. नाहीतर बाकी सगळ्या बाजूनी केडगाव मध्ये जर गेलात, पाईपलाईन रोड तर रोडच्या पुढे आपण आता गेलो, नागापूर कोलेगाव एमआयडीसी लागले तिथे तो तिथं थांबलाय. म्हणजे सगळ्या बाजूने आपलं शहर वाढत चाललंय. त्याचं कारण फक्त की आज लोकांना आशा आहे की तिथपर्यंत आलं म्हणजे आपल्यापर्यंत तो रस्ता, पाणी, लाईट हे सगळं येणार. आणि अभिमानानं 4 गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये की मागील काही काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर नगर शहर हे आपलं जसं मुंबईसारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, ते आपण बोललं जातं की जर कचरा पाहायला मिळत नाही, तसं आपल्याकडे मात्र आता मागच्या 1-1.5 वर्षापासून जर पाहिलं तर कचरा गुंडीमुक्त झाले शहर हे अहमदनगर शहर देखील. महापालिकेमध्ये उशिरापर्यंत आमची बैठक चालू होती, महापौर मॅडम असतील, हे सगळे आम्ही जर होतो सगळे. लाईटचा देखील आता अंतिम टप्प्यामध्ये विषय आलाय यांचे साहेब की लाईट देखील आता जे आपल्या कचरा गाड्या पद्धतीने मार्गी लागलाय तसा लाईटचा देखील आपला प्रश्न आता जवळपास मार्गी लागलाय. त्यामुळे त्याचे टेंडर झाले आणि लवकर त्याचं काम सुरू होईल. खरं तर तेही लवकर आमचं पूर्ण झालं, काम सुरू झालं असतं, पण काही लोक न्यायालयीन प्रक्रिया झाली तिथपर्यंत तो विषय गेला, त्यामुळे ते काम आणलं नाही. तर आता म्हणजे जुलै-ऑगस्ट पर्यंत आपलं काम पूर्ण झालेलं असतं, पण हरकत नाही, तो देखील विषय मार्गी लागलेला आहे. सगळ्या लाईट नगरमध्ये एलईडी लाईट लागणार आहे, जवळपास 25-30 लाईटीपेक्षाही जास्त लाईट आहे. आणि फक्त एकदा लावायचे नाही तर 7 वर्ष मेंटेनन्स सुद्धा त्या कंपनीकडे राहणार आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आज कोणालाही फोन करायची गरज नाही, तर टोल फ्री नंबर राहणार आहे. कंट्रोल युनिट, कंट्रोल पॅनल महानगरपालिकेमध्ये राहणार आहे आणि प्रत्येक पोलला त्याचा आपण उड्डाणपुराचे पोल बिल पाहतो त्या नंबरिंग असतं, तशाच प्रकारचे नंबरिंग या प्रत्येक पोलला असणार आहेत.
म्हणजे ज्याने आपण टोल फ्री नंबर फक्त फोन करायचा की आमचा या नंबरचा पोल बंद आहे आणि 48 तासामध्ये जर तो पोल चालू झाला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ते दंड त्या पोलच्या बाजूला त्या कॉन्ट्रॅक्टर लागले. म्हणजे अशा प्रकारची स्कीम ही आता आपल्या नगरमध्ये राहणार. आता हे रस्ते आज आपले झाले. पुढचा टप्पा आपला आता सावळी भागातला आणि आपल्या इकडच्या बुडगाव भागातला काही घेणार आहे आपण की रस्त्याच्या बाबतीमध्ये. हे टप्प्याटप्प्याने आता आमचे सगळं कामाच्या बाबतीमध्ये स्पीड घेतलेलं आहे. महापौर मॅडमच्या ज्याकडे आढावाचं काम सातत्याने सगळ्यांचं उपमहापौर असतील नविताते असतील सारखं सगळे फील्डवर आहेत. असे काय कोणी कार्यालयामध्ये फार थोडा वेळ बसणारे लोक आहेत. आम्ही काही कार्यालयामध्ये थांबणारे लोक नाहीत. बसले आता चाललंय गप्पा चालल्यात कुठतरी काहीतरी चाललंय असं नाही. पण हे कामाच्या बाबतीत सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारखे लोक जे आहेत आता डॉक्टर साहेब वेळ देऊ शकणार नाही पण त्यांना आता तिथं जर वेळ नाही दिला तर ती जबाबदारी कोणी पार पाडायची ही सगळ्यात महत्वाची आहे. ते वृक्षाचं काम करतात आपले बारस्कर साहेब. हा तेव्हा मिटिंग झाली आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली. आता 4-5 दिवसापूर्वी पेपर वाचला असेल. त्यांनी आता झोन वाईज नियोजन केलं आहे आणि ह्या एक 2-3 महिन्यामध्ये जवळपास 5,000 झाडांचं प्लॅनिंग त्यांनी केलं विथ ट्री गार्डचं केलं. म्हणजे आपलं नगर शहर बाबतीमध्ये नंबर आपला लागलेला आहे. हाच आपला जनता साहेब तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी आमच्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आली. स्वच्छ सर्वेक्षण अभियान ज्यावेळेस आलं तर त्यावेळेला आमचा नंबर 200च्या पुढे होता. 200-300 250च्या पुढे होता. ज्या वेळेसपासून आपण कचरा कुंडी मुक्त संकल्पना राबवली सर त्याच्यानंतर आपल्याकडे परत ते लोक आले सेंट्रलचे आपला नंबर 30 आलेला हे आपलं यश आहे. अशा पद्धतीने काम आता सुरू झाले. तशाच पद्धतीने महापौर मॅडमनी आता गेल्या काही दिवसापूर्वी बैठक घेतली. बारस्कर साहेबांना त्या कमिटीचं अध्यक्ष केलं आणि त्यांनी लगेच 5,000 झाडाची संकल्पनेचं प्लॅनिंग विथ ट्री गार्डचं केलं. म्हणजे याच्या माध्यमातून नगर शहर ज्यावेळेस या कचऱ्याच्या बाबतीत नंबर लागेल तर निश्चित आपल्याला कचरा कुंडी मुक्त शहर किंवा विदाऊट कचरा हे आपलं शहर एक चांगल्या स्थानावर दिसेल. तसं लाईटचा देखील विषय आपला मार्गी लागणार आहे. आणि त्याचबरोबरीने आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपला नंबर हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर कशा पद्धतीने त्याच्या पद्धतीने आपण नियोजन सुरू केलं. आणि आपल्या आता त्यांनी दिवशी आमची मिटिंग झाली आपण मॅडमच्या अध्यक्षतेखाली महापालिकेला सगळे बसलो होतो. आम्ही आता एक मीटर देखील आणतोय. म्हणजे ते मीटर आपल्याला परिसरामध्ये म्हणजे किती प्रदूषण आहे पोल्युशन मीटर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा आणायचा आमचा एक प्रयत्न आहे. जसं दिल्लीमध्ये परिस्थिती उद्भवली तर आपल्याला कळायला पाहिजे की आता स्टेशन भागामध्ये आम्ही मुळे साहेब तुमच्याकडे आलो काही तर किती पोल्युशन आहे हे आम्हाला कळायला पाहिजे. तिथल्या लोकांनी काय जागरूकता कारण ते लोकांनी ठरवायचं. पत्रकार चौकामध्ये आज मीटर असणार रोडे जाताना लोकांना दिसलं पाहिजे की इथं पोल्युशन किती प्रमाणामध्ये आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपले जे काही प्लॅनिंग आहे ते आजपासून आपल्याला त्याची मूर्तमेढ करावं लागेल. काही गोष्टी अवघड वाटतात कारण ज्यावेळेला मी निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे लोक मला घेऊन बसले कचऱ्याचा प्रश्न मार्गी लाव. मी त्यांना म्हटलं हो निवडणुकीनंतर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्गही करू. त्यांना वाटलं आता काही बाकी लोकांना फार माहिती आहे हा बोलला म्हणजे होणार आहे. आज नाही उद्या होणार पण हा बोलला म्हणजे होणार आहे. काही लोक नवीन असतात माहित असतात त्यांना वाटतं निवडणूक झाली म्हणजे विषय तो मुद्दा हा मुद्दा. पण तसं नाही. बऱ्याच गोष्टी अशा पटत नाहीत. लोकांना वाटतं एखादी होऊ शकतं का नगर शहरामध्ये पण बाकीच्या शहरात होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही होऊ शकत हे फक्त आपल्या प्रत्येकाला अंगीकृत आणावं लागेल. प्रत्येकाला आपल्या ज्यामध्ये मोल्ड व्हावं लागेल. नवीन पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे आपल्याला मोल्ड व्हावं लागेल. काही नवीन आपल्या जे जुन्या सवयी असतील त्या बदलाव्या लागतील आणि नवीन साच्यामध्ये आपल्याला बसावं लागेल. ते नाही केलं तर आज नाही झालं तर ते काय कधी होणार ते उशीर होता कामा नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना हे सगळं काम करायचंय आणि म्हणून ह्या सगळ्या कामामध्ये तुम्ही सांगितलं डॉक्टरांना आपण बाजूला ठेवू पण तुम्हा दोघांना मात्र याच्यामध्ये सगळ्यांना तुमच्यासारख्या विचाराच्या लोकांना या सगळ्या कामामध्ये वेळ दिला पाहिजे. आज गिरीश सर तुम्ही सगळे काम करता आम्ही सगळे मंडळी रोज दिवसभर काम करतो जिंदाबाद मुर्दाबाद हे करतो सगळं करतो. आता प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे वेगवेगळ्या विषयांची की नगर म्हणजे आपल्याला नगरचं नाव लौकिक तसं महापौर मॅडम असतील उपमहापौर साहेब असतील अविताते असतील हे सगळं महापालिकेचं काम सांभाळतात. तसं मी काय करायचं तुम्ही काय करायचं यांनी काय करायचं या सगळ्या विषयांवरती आपल्याला काम करायचं. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांचा आज तुम्ही सगळे लोक कुटुंब न पाहता जे काय काम करतात ते महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना ते काम पुढच्या काळामध्ये करत राहायचे. अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आम्ही काय केले पण आज हे आमच्या कामाचं काही ते काही ऑडिट नाही चालू पण तुमच्या कामाचं मात्र हे सगळ्यांचं हे अभिनंदनाचं आणि आमच्या करता अभिमानाचं आहे. आमच्या करता अभिमानाचं म्हणून कुठेतरी तुम्ही सगळ्यांना आमचा एक अभिमान आहे.
आम्ही जे हक्काने सांगू शकतो. जसं जंदाळ साहेब आले, जंदाळ साहेब तिथे गेल्यानंतर जेव्हा उद्या महापालिकेत जातील ते औरंगाबादचे, ते सांगतील की नगरला काल मी योगादान थांबलो आणि असा असा कार्यक्रम झाला. असे लोक मला भेटले. आपलं क्रेडिट द्यायचे की नगरचं नाव हे त्या बाकीच्या शहरांमध्ये निघायला पाहिजे आणि मग दुसऱ्या लोकांना अशी आमच्यासारख्या लोकांना संधी मिळते. त्यामुळे सगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, काम करत राहायचंय, वेगवेगळ्या योजना आणायच्या. फार वेळाचा मी घेणार नाही, पण तुमचा वेळ मात्र आम्ही निश्चित घेणार आहेत पाहुण्यांचा. भविष्यामध्ये घेऊ, आता नाही. पण हे सगळे लोक तुम्ही आलेत, एक भोसले साहेबांनी जी काही संकल्पना मांडली त्या तिथं चांगलं वाटलं. म्हणजे आज इथं कार्यक्रम झाला तर चांगलं वाटलं. तर भोसले साहेबांनी म्हणलं आपण महापालिकेत बोलून करून आपल्याला वेगळा कार्यक्रम करायचा. हे लोक आपले राजकीय क्षेत्रातले लोक नसून कुठेतरी एक वेगळा सन्मान सोहळा यांचा झाला पाहिजे आणि म्हणून महापौर मॅडमने आणि भोसले साहेबांनी निर्णय घेतला आणि एक चांगला कार्यक्रम आज त्यांच्या दोघांच्या संकल्पनेतून आज हा आपला एक वेगळा नगरकरांचा अभिमानाचा कार्यक्रम आज संपन्न झालाय. मनापासून तुमच्या तिघांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि तुम्ही असाच वेळ नगरच्या कामात करता याचा हीच अपेक्षा निमित्ताने बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी औरंगाबादचे उपमहापौर राजेंद्र जंजाळे, प्राध्यापक गिरीश कुलकर्णी, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुवर्णा गेनप्पा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, अरविंद शिंदे, उबेद शेख, संजय झिंजे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ भूषण देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, विद्यार्थी संघटनेचे वैभव ढाकणे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नगर संघर्ष, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.